तर कसे आहेत मित्रांनो, तर मी प्रसाद. तर आज आहे रामेश्वरम जर्नीचा शेवटचा दिवस, म्हणजे आमची पूर्ण जर्नी कंप्लीट झालेली आहे. तुम्ही माझे ब्लॉग तर बघितला असाल. तर आम्ही आलेलो आहोत मदुराई जंक्शन, जिथनं सुरुवात केली तिकडे एंड करायला आलोय आम्ही परत. तर आमचं इथे एक मदुराईमध्ये फिरायचं बाकी होतं, तर मीनाक्षी टेम्पल. चला तर मस्त की जाऊया मीनाक्षी देवीच्या मंदिरात. तर बोललो चला, तर जर्नी चालू केलेली आहे आणि मध्ये रस्त्यामध्ये भेटलेला आहे नारळ पाणी. तर बोललो तमिळनाडू मध्ये आलोय. तर बोललो तर सर्वात तर डिशचा आपण मेनू कार्ड केलेला आहे आणि आता बोललो उरला सोडला तमिळनाडूचा फेमस नारळ पाणी. तर मस्त की बोललो चला नारळ पाणीचा पण आनंद घेऊया. आणि मुंबईचे नारळ पाणी आणि तमिळनाडूचे नारळ पाणी खूप फरक भाई आपलातून. तर मस्त की आनंद घेऊन आम्ही पोहोचलो एक मीनाक्षी मंदिराच्या जवळ. तर बघतोय काय भाई, मीनाक्षी देवीच्या मंदिराचं काम चालू होतं, तर काहीतरी बघायला भेटणार तर नाही असं वाटतंय. तरी पण आम्ही जरा गेलो जरा पुढे आणि बोललो चला मीनाक्षी देवीच्या इथे छोट्या मोठ्या तर मूर्त्या दिसत होत्या बाहेरून. तर मंदिर तर बंद होते, तर आम्ही बोललो चला जवळपास तर मोठा एकदम पॅलेस होता. तर बोललो चला तिकडे पण जाऊया. तिकडे गेलो, मस्त की बघितलेला आहे, फोटोशूट केलेला आहे. फायनली आता वेळ आलेली आहे मंदिरात पाया पडायची. ते मंदिराचा पण टाइम 12 ते 4 वाजेपर्यंत होता. तर आम्ही पण एवढ्या टाइम मध्ये थोडा पॅलेस फिरून घेतलेला आहे आणि फायनली आलेलो दर्शनाला. दर्शन झालेलं आहे, फोन अलाउड नव्हता. तर आम्ही बोललो चला दर्शन घेऊन भोजे विस्तारा घेऊन आमची बॅगी घेऊन आम्ही पोहोचलो परत स्टेशनला. तर परत जायचं आपल्याला मुंबईला. 7 दिवसाची ट्रिप कंप्लीट करून आम्ही निघालो मुंबईला. तर इथं बघतोय काय उलटी ट्रेन पहिल्यांदा मला पण बघायला भेटलेली आहे, तुम्ही पण बघा. आणि साहिल आणि तुकाराम, साहिलनी आणि तुकारामनी पण पूर्ण ट्रेन घालून टाकलेली. तर मस्त की बोललो चला हॅपी एंडिंग करूया. सर्व इथं दमलेले. तुम्हाला पण माझी बघा तमिळनाडूची ट्रिप कशी वाटली बघा. चला तर आता वेळ आलेली आहे जायची. तर चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.